आपण आता पुढच्या बातमीकडे वळूया। गिरणी कामगारांच्या प्रश्नांवर आजचा दिवस गाजलाय। आता विरोधक आणि पुढील जे काय सत्ताधारी गिरण्यांच्या विक्रीच्या व्यवहाराच्या चौकशीसाठी मागणी करू लागलेले आहेत। राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी दत्ता सामंत यांची हत्या तत्कालीन सरकारनेच केल्याचा खळबळजनक आरोप केलाय। आमचे प्रतिनिधी संजय पिलनकर यांनी केलेली त्यांच्याशी बातचीत। सत्ताधारी पक्षाचे राष्ट्रवादीचे जितेंद्र आव्हाड आणि शशिकांत शिंदे हे दोन आमदार आपल्या सोबत आहेत। शिंदे साहेब, तुम्ही मुद्दा उपस्थित केला गिरणी कामगारांसंदर्भामध्ये ज्या जमिनी विकत घेतलेल्या आहेत, ज्या मालकांनी जमिनी विकत घेतलेल्या आहेत त्यांची नावं घोषित करावी। काय याच्या मागचं असं सांगितलेलं आहे की गिरणी कामगारांचा मोर्चा आलेला आहे। राज्याच्या या आलेल्या मोर्चामध्ये सर्वांची अपेक्षा अशी आहे, गिरणी कामगारांची आहे की आम्हाला सरकारकडून काहीतरी ठोस आश्वासन मिळावं। या बाबतीमध्ये आंदोलन, चर्चा वगैरे सगळी झाली। आज आम्ही जो मुद्दा मांडला की 10,000 गिरणी कामगारांना घरे उपलब्ध होत आहेत, मागणी 1 लाखाची आहे आणि ज्यांनी नेतृत्व केलं तेच गिरणी कामगारांच्या जमिनी खरेदी करणारे आहे। म्हणून माझं म्हणणं होतं की एकदा गिरणी कामगारांनी राज्याला सुद्धा कळून द्या की श्वेतपत्रिका जाहीर करा, कोणी कोणी मिलच्या जागा विकत घेतलेल्या आहेत, त्यामध्ये लोढा बिल्डर असेल किंवा अनेक कोण असतील, काय असतील, त्यांनी माहिती द्यावी एवढीच आमची मागणी होती। आणि त्या मागणीप्रमाणे मग माझं म्हणणं असं आहे की जर जमिनी त्यांनी घेतलेल्या असतील तर त्या जमिनी त्यांनी परत, जर कामगारांच्यासाठी नेतृत्व करतात तर त्या जमिनी परत त्यांनी शासनाकडे द्याव्या आणि डेव्हलप करायला द्याव्या। एकंदरीत ह्याच विषयावर दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा उपस्थित केला, कामगार नेते दत्ता सामंत यांची हत्या। बऱ्याच वर्षानंतर ही हत्या पुन्हा चर्चेला आली, कारण जितेंद्र आव्हाड यांनी सांगितलेलं आहे की सत्ता पक्ष जेव्हा होते त्यांनीच जाणून बुजून किंवा त्यांचा कुठे ना कुठे हत्याच्या मागे सहभाग होता असं त्यांनी आरोप लावलेला आहे। इतक्या वर्षानंतर हा आरोप लावायचं कारण काय? ह्याची पार्श्वभूमी तुम्ही समजून घ्या की ज्यांनी आयुष्यभर कामगार चळवळीशी प्रार्थना केली, इथल्या कामगार चळवळी जेव्हा जेव्हा जोराने, मजबूतीने, एकजुटीने उभ्या राहिल्या तेव्हा तेव्हा संप मोडण्याचं काम कोणी केलं? आपण ज्या आवारात आहोत ती विधानसभा असो नाही तर मंत्रालय असो, या कर्मचाऱ्यांचा संप झाला होता 1972 साली। तो संप मोडण्याचं काम कोणी केलं? याची माहिती घ्या ना। गोदरेजचा संप मोडण्याचं काम कोणी केलं? 1982 साली झालेला गिरणी कामगारांचा संप मोडण्याचं काम कोणी केलं? कोणी कायम ठाणा मुंबईमध्ये मालिकदारजींना भूमिका घेऊन कामगारांची ससेहोलपट केली आणि मालकांना हाताशी धरून कायम संप मोडण्याचं काम करून कामगार चळवळीशी प्रार्थना कोणी केली याची माहिती घ्या। गोदरेजमध्ये पहिली हत्या झाली, इन्स्पेक्टर मारला गेला, कोणाच्या राजकारणात मारला गेला? प्रश्न असा आहे की 1997 साली हत्या होते, जानेवारी 16ला, आणि 18ला आरोपी झोपलेले सापडतात। अहो, एवढ्या मोठ्या नेत्याची हत्या झाल्यानंतर ते काय एकत्र जेवायला? मुद्दा हाच आहे का आज कोकणातला माणूस मुंबईमध्ये आलेला आहे, कुठल्याही बॅनर खाली असून दे, मनसे असून दे, शिवसेना असून दे, आरपी असून दे, त्या झेंड्याखाली तो एकजुटला याच आशेने की शेवटी घर भेटणार आहे म्हणून। आणि आत्ताच्या घडीला हे आरोप प्रत्यारोप होतात। शेवटी त्या माणसाने कुठल्या आशेने सरकारकडे बघायचं किंवा विरोधकांकडे बघायचं, काय तुम्ही सांगा? गिरणी कामगारांना झेंड्याखाली बाटू नका। गिरणी कामगार आहे, ज्यांनी टिळकांच्या अटकेनंतर गिरणी कामगारांचा पहिला मोर्चा, देशातला पहिला मोर्चा टिळक महाराज की जय म्हणत निघाला, तो या मुंबईत निघाला। कामगार चळवळीचे पहिली बीज कुठे रोवलं गेलं तर ते NM लोखंडे आणि P डिमोले यांच्या माध्यमातून ह्या मुंबईत रोवलं गेलं। पहिली ट्रेड युनियन जर कुठे स्थापन झाली तर ती मुंबईत स्थापन झाली। संयुक्त महाराष्ट्राची चळवळ कोणी मोठी केली तर ती मुंबईतल्या गिरणी कामगारांनी केली। मुंबईतला गिरणी कामगार हा मुंबईचा हृदयस्थानात आहे। मुंबईची खरी माती ज्याच्या घामाने मोठी झाली, फुलली, त्याची जी काय आज तुम्हाला दिसते ही मुंबई जी ज्याच्यामुळे झाली तो गिरणी कामगार आहे। त्यामुळे आजचा